Welcome students, I am Gaikwad Rajendra going to teach you the lesson An Astrologer's Day from the 12th class. The lesson An Astrologer's Day. In previous lecture I have given you the information of the author R.K. Narayan, and in this video I have given a link for the next lecture. You should subscribe the channel to watch more videos. Let's see the first paragraph of the lesson An Astrologer's Day, page number 2. Punctually a midday, he opened his bag. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. To crown the effect, he owned a saffron-colored turban around his head. This color scheme never failed. People were attached to him as bees are attracted to cosmos or dahlia. Let's see again the first line. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment. In the first line, you can imagine the time when the astrologer came here and began his business of telling the future or the prophecy of the peoples, which consisted of a dozen cowrie shells. अगदी दुपारच्या वेळेला हा नियमितपणे अगदी त्या ठरलेल्या वेळेला हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे, ज्योतिषी आहे, तो त्या ठिकाणी येत असत. आल्यानंतर त्याच्याकडे असणारे जे काही वस्तू आहेत, एका ज्योतिषाकडे कुठल्या प्रकारच्या वस्तू असतात आणि त्या वस्तू त्याच्या बॅगमधून तो बाहेर काढून समोर मांडत असे. त्याला प्रोफेशनल इक्विपमेंट असं म्हणलेलं आहे. म्हणजे प्रोफेशनल इक्विपमेंट काय आहेत? विच कन्सिस्टेड ऑफ डझन कावरी शेल्स. डझनभर त्या ठिकाणी कावरी शेल्स आहेत. कावरी शेल्स म्हणजे काय? अ सी ॲनिमल, की ज्याला आपण कवड्या म्हणतो. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. त्या ठिकाणी एक कापड आहे, त्या कापडावरतीच एक मिस्टिक चार्ट डेकोरेट केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे. अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पाल्मेरा रायटिंग. एक वही आहे आणि त्याच्यामध्ये पाल्मेरा रायटिंग म्हणजेच हस्तरेषा जे आहेत, हस्तरेखांच्या बद्दलचे काही अंदाज त्या ठिकाणी त्याने लिहिलेले आहे. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सॅक्रेड ॲश. रिस्प्लेंडंट, ब्राईट, डॅझलिंग अँड इम्प्रेसिव्ह. डॅझलिंग अँड इम्प्रेसिव्ह किंवा त्याचं जे फोरहेड आहे, कपळ आहे, कपळावरती त्याच्या गंध आहे. आणि तो गंध कशा प्रकारचा आहे? तर सॅक्रेड ॲश, पवित्र अशी राख तो कपाळावरती लावलेली आहे त्याने. वर्मिलॉन एक लाल रंग आहे की जो त्याच्या कपाळावर त्याने लावलेला आहे. अँड हिज आय स्पार्कल्ड विथ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. त्याची नजर कशा प्रकारची आहे? तर ती समोर एखादा जर व्यक्ती आला तर तो त्याचा कस्टमर आहे की नाही हे तो सहज ओळखू शकत होता. म्हणजेच
त्याला कस्टमर ओळखण्याची लकब प्राप्त झालेली होती. त्याचबरोबर त्याने ते ज्ञान प्राप्त केलेलं होतं की एखादं कस्टमर कसं निवडायचं आहे आणि तो कस्टमर आहे किंवा नाही, त्याच्या काय समस्या आहेत हे त्याला पाहिल्यानंतर अनुभवातून ते सगळं येत होतं. सो विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. हे कशामुळं शक्य आहे, तर त्याच्या सततची नजर विविध प्रकारचे कस्टमर शोधण्यासाठी तो सतत समोर येणारी व्यक्ती किंवा रस्त्यावरून जाणारे लोक जे आहेत त्या लोकांचं निरीक्षण करत असे. बट विच हिज सिम्पल क्लायंट टूक टू बी प्रॉफिटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. The power of his eyes was considerably enhanced by the position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. त्याचा पेहराव कशा प्रकारचा आहे याच्याबद्दलची माहिती या पॅरेग्राफमध्ये आपण पाहतो आहोत. तर कपाळावरती गंध लावलेला आहे, त्याचबरोबर त्याची नजर कशा प्रकारची आहे की जी सतत कस्टमर शोधत असते आणि तो अनुभवाने ते त्याला सहज शक्य होत आहे. त्याच्या मिशा ज्या आहेत त्या गालावरून खाली उघळलेल्या अशा प्रकारच्या आहेत. इव्हन अ हाफविट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. या सगळ्याच्या मधून त्याची नजर जी आहे ती नजरेमधून त्याचं चातुर्य दिसून येत होतं. टू क्राऊन द इफेक्ट he owned a saffron colored turban around his head. ज्योतिष एक टिपिकल ज्योतिषी कसा असायला हवा किंवा तो कसा दिसतो हे ते आणखीन कशामुळं ते शक्य होतं, तर त्याने त्याच्या डोक्यावरती गुंडाळलेला जो फेटा आहे की जो केसरी रंगाचा आहे त्याच्यामुळे ते शक्य होत आहे. या ठिकाणी आपण एक ॲस्ट्रॉलॉजर कसा असतो त्याचं एक वैशिष्ट्य किंवा त्याच्या प्रकारचा त्याचा जो पेहराव आहे तो पेहराव या ठिकाणी दिलेला आहे. जो सॅफ्रॉन कलर्ड टर्बन आहे, सॅक्रेड ॲश अँड व्हर्मिलॉन या ठिकाणी त्याच्या कपाळावरती आपल्याला दिसतं आहे. हे इमॅजिनरी पिक्चर आहे. त्यानंतर काउरी शेल्स म्हणजे काय, तर या प्रकारच्या कवड्या तुम्ही पाहिल्या असतील. आणि झोडॅइक चार्ट ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट जो आहे तो त्या ठिकाणी कापडावरती त्याने डेकोरेट केलेला आहे. अशा प्रकारचा पेहराव त्या ॲस्ट्रॉलॉजरचा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. दिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस और Dahlia stalks. He sat under the boughs of spreading tamarind trees, a tree which flanked a path running through the town hall park. It was a remarkable place in many ways. या ठिकाणी तो ज्या रस्त्याच्या कडेला बसलेला आहे तो रस्ता कुठे जातो, तर टाउन हॉल या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी चिंचेचं झाड आहे. त्या झाडाच्या खाली त्या फांद्या ज्या आहेत त्या फांद्यांच्या सावलीला तो बसलेला आहे. अशा ठिकाणी तो त्याचा व्यवसाय त्याने चालू ठेवला आहे. तो ज्या ठिकाणी बसलेला आहे तिथं लोकांची गर्दी आहे आणि ती गर्दी आपल्याला इमॅजिन करू शकता कशा प्रकारची असेल. इथं आर के नारायण यांच्या स्टोरीमध्ये असणारं जे काही कॅरेक्टर्स आहेत, जे काही चित्रण आहे ते चित्रण या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न या चित्राच्या माध्यमातून या पिक्चरच्या माध्यमातून आपण करतो आहोत. इट इज द सेटिंग ऑफ द स्टोरी. नारायण हायलाइट्स द सोशल कॉन्टेक्स्ट अँड एव्हरीडे लाईफ ऑफ हिज कॅरेक्टर्स. या स्टोरीमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन कशावरती करणार आहोत, तर त्यांचं जे हिरो आहे त्या स्टोरीचा जो मुख्य नायक आहे, कॅरेक्टर आहे, जे सेंट्रल कॅरेक्टर म्हणू शकतो आपण, जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याचं दररोजचं जीवन कशा प्रकारची, जीवनशैली कशा प्रकारची आहे हे या स्टोरीच्या माध्यमातून आपल्या समोर येते आणि ते चित्रण आपल्या डोळ्यासमोर उभं राहते. So then a surging crowd was always moving up and down his narrow road from morning till night. A variety of trades
and occupations was represented all along its way. Medicine sellers, sellers of stolen hardware and junk, magicians, and above all, an auctioneer of cheap clothes, who created enough din all day to attract the whole town. Next to him, in vociferousness, came a vendor of fried groundnut, who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth, and people flocked to him. A considerable portion of this crowd dallied before the astrologer too. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. Half the enchantment of the place was due to fact that it did not have the benefit of municipal lighting. The place was lit up by shop lights. See again, a surging crowd was always moving up. जी गर्दी त्या ठिकाणी आहे ती सतत त्या रस्त्याने चालू असते, लोक ये जा करत असतात. अँड इट इज टिल मॉर्निंग टू टिल नाईट. अशा प्रकारची जी गर्दी आहे, लोक जे ये जा करत असतात ती सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, आणि तोपर्यंत हा त्याच्या कस्टमरची वाट पाहत या रस्त्याच्या कडेला बसलेला असतो. A variety of trades and occupations was represented all along its way. त्या रस्त्याच्या बाजूला विविध प्रकारची दुकानं आहेत, व्यवसाय आहेत. मेडिसिन सेलर आहे, औषध विक्रेता आहे. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, आणखी कुठल्या प्रकारचे विक्रेते आहेत तर चोर बाजार जो आहे त्या चोर बाजारामधून आणलेल्या वस्तू चोरून आणलेल्या वस्तू त्या चोर बाजारामध्ये विकल्या जातात. त्यानंतर मॅजिशियन्स अँड अबव ऑल अन ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ, जादूगार त्या ठिकाणी असायचे. काही स्वस्त दरामध्ये विकणारे कपडे सेल लावलेला असतो तो त्या ठिकाणी आहे. हे सगळं चित्रण आपल्यासमोर एका खेडेगावामध्ये असेल किंवा ग्रामीण उपनगरामध्ये असणाऱ्या एखाद्या बाजारच्या ठिकाणी, बाजारचं ठिकाण जे असतं अशा ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे सगळे, किंवा गर्दीचं ठिकाण जे आहे ते गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारचे सगळे व्यवसाय आपल्याला पाहायला मिळतात. आणि तसं चित्रण इथं उभं केलेलं आहे आर के नारायण यांनी. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. त्याने त्या ठिकाणी बसून त्याचं दिवसभराचं जे काही इन्कम आहे तो तिथं बसून कमवतो. नेक्स्ट टू हिम इन व्हॉसिफिरियसनेस बिंग लाऊड अँड नॉयझी, काही वेंडर्स जे आहेत ते मोठ्याने ओरडून त्यांचे वस्तू विकत असतात. जसं की या ठिकाणी असणारा शेंगा विकणारा, भाजलेले शेंगा विकणारा एक वेंडर आहे, आणि हातगाडीवाला जो आहे तो त्या ठिकाणी आहे. आणि तो शेंगा विकत असताना त्या शेंगांना वेगवेगळ्या प्रकारची विशेषणं वापरतो आहे. ती विशेषणं कशा प्रकारची आहेत तर बॉम्बे आईस्क्रीम, तो शेंगांना वेगवेगळी नावं देतो आहे. ही कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम वन डे अँड ऑन द नेक्स्ट डेली आल्मंड अँड द अदर थर्ड राजास डेलिकसी. या प्रकारची नावं तो त्याच्या शेंगांना देतो आहे. आणि कस्टमर अट्रॅक्ट करण्याचं हे एक प्रकारचं स्किल आहे की जे स्किल त्या शेंगा विकणाऱ्याकडे आहे, आणि तो मोठ्या आवाजामध्ये ओरडून कस्टमर्स बोलवण्याचा तो प्रयत्न करतो आहे. A considerable portion of this crowd dallied before. Dallied means wasted time just hanging around. काही लोक अशी आहेत की जिथं त्यांना काहीच काम नाही आहे तरी पण ते त्या ठिकाणी रेंगाळलेले आहे. कोणी कोणाच्या बरोबर आलेलं असतं किंवा दुसऱ्या कुठल्या कारणाने इथं रेंगाळलेलं असतं, आणि याच्यापैकी एखादं कस्टमर हेरणं याची लकब, याचं स्किल, याची कला त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे आहे. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ द फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबव द ग्राउंडनट हीप नियर बाय. जो ॲस्ट्रॉलॉजर आहे
तो त्याचा व्यवसाय, तो जो शेंगा विकणारा व्यक्ती आहे त्या शेंगा विकणाऱ्या व्यक्तीकडे व्यक्तीचा त्याने तयार केलेला जो अग्नी आहे, जाळ आहे, त्या जाळाचे जे काही ज्वाला हवेमध्ये त्याच्या ठिणग्या उधळताना दिसत आहेत आणि या प्रकाशामध्ये हा स्वतः आलेल्या कस्टमरचं जे पाल्मिरा रीडिंग आहे किंवा त्याचं वाचन आहे तो वाचन करत असतो. हस्तरेषा पाहून त्यांचं भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो. रात्री उशिरापर्यंत तो त्या ठिकाणी बसलेला असतो. हाफ द एन्चantment ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट ही डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटिंग. या ठिकाणी असणारे जे कोणी जे काही विक्रेते आहेत ते विक्रेते या ठिकाणी म्युन्सिपल लाईट जे आहेत त्याचा काही फायदा त्यांना होताना दिसत नाही आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या अशा काही लाईट्स दुकानामध्ये शॉपमध्ये लावलेले आहेत. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट्स. एखाद दुसऱ्याकडे तर गॅस लाईट्ससुद्धा आहेत. गॅस लाईट्स म्हणजे काय, तर गॅस बत्ती तुम्हाला माहिती असेल आणि ती गॅस बत्ती त्या दुकानामध्ये उजेडासाठी प्रकाशासाठी त्यांनी लावलेल्या आहेत. संध्याकाळची वेळ झालेली असेल. Some had naked players stuck on poles. Some were lit up by old cycle lamps, and 1 or 2, like the astrologer, managed without lights of their own. हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे तो त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची लाईटची सोय नाही आहे, परंतु इतर जी काही दुकानं आहेत जसं की शेंगा विकणारा व्यक्ती आहे त्याच्याकडच्या असणाऱ्या जाळाच्या प्रकाशावरती तो त्याचं काम चालवतो आहे आणि इतरही काही लाईट्स ज्या आहेत रस्त्यावरून येणाऱ्या लाईट्स की ज्या इतर दुकानामधून येणाऱ्या लाईट्स आहेत त्याचा फायदा त्याला तो करून घेत आहे. इट वॉज अ बिवाल्डरिंग क्रिसक्रॉस ऑफ लाईट अँड मूव्हिंग शॅडोज. दिस suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. या ठिकाणी त्याच्याकडे येणारी जी लाईट्स आहेत त्या कायमस्वरूपी त्याच्यावरती फोकस करून राहत नाही आहेत, पडत नाही आहेत. हे त्याचं कंपॅरिझन हे त्याच्या लाईफशी केलेलं आहे. कशा प्रकारे तर पहा, हा मूळचा ओरिजिनल त्या ठिकाणी जे लाईट्स जे आहेत त्या लाईट्स त्याच्या व्यवसायासाठी नाही आहेत, त्याच्याकडे त्याची स्वतःची लाईट नाही आहे. म्हणजेच हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे त्याच्याकडे जे स्किल आहे ते स्किलसुद्धा स्वतःचं नाही आहे किंवा त्याने ते जन्मजात त्याला प्राप्त पिढ्यानपिढ्यात वारसानं त्याच्याकडे आलेलं नाही, तर ते त्यानं अनुभवाने प्राप्त केलेलं आहे. मुळात त्याचा व्यवसाय किंवा त्याचा पारंपरिक व्यवसाय तो नाही आहे. त्याचे पारंपरिक व्यवसाय त्याचा वेगळाच आहे. तो मजुराचं किंवा शेतीची कामं त्याने त्या वारसानं मिळालेली जी काही जमीन आहे त्याने ती जमीन मशागत केली असती, तिथं तो राहिला असता, परंतु कुठल्या तरी कारणानं तो ते सोडून या ठिकाणी आलेला आहे आणि इथं येऊन त्यानं ॲस्ट्रोलॉजरचा व्यवसाय सुरू केलेला आहे. म्हणजे खरा व्यवसाय त्याचा ॲस्ट्रोलॉजरचा नाही, तो त्याने आत्मसात केलेला आहे, शिकलेला आहे आणि तो अनुभवातून. So he knew no more what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. आपण पाहतो की बऱ्याचदा आपण ॲस्ट्रोलॉजरकडे जातो, पण ॲस्ट्रोलॉजरच्या आयुष्यामध्ये नक्की पुढं काय घडेल हे त्यालाच माहिती नसतं आणि मग अशा वेळेस तो आपलं भविष्य काय सांगणार आहे. तसं हा जो ॲस्ट्रोलॉजर आहे तो त्यालाही माहिती नाही की पुढं काय घडेल, परंतु हा अनुभवानं समोरच्या व्यक्तीच्या समस्या जाणून घेतो, ओळखतो, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये काय भानगड आहे, काय समस्या आहेत, या सगळ्या गोष्टी त्याला समजतात आणि त्याच्याशी तो गप्पा मारतो, ते समजून घेतो आणि त्याचा अनुभव आहे की त्या व्यक्तीला काय त्रास होतो आहे आणि मग त्या व्यक्तीला त्याचं उत्तर त्या ॲस्ट्रोलॉजरच्या माध्यमातून मिळत असत. So he was as much a stranger to the stars as were his innocent customers. जसं की त्या कस्टमर्सची ओळख
किंवा कस्टमर्सला त्यानं कधीही पाहिलेलं नाही आहे, भेटलेला नसतो, तरीसुद्धा तो त्याच्याबद्दल सांगतो की जसं एखाद्या व्यक्तीचा आणि आकाशामध्ये असणाऱ्या ताऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो आणि त्या प्रकारचं इथं रिलेशन त्या कस्टमर आणि ॲस्ट्रॉलॉजर यांच्यामध्ये आहे. येट ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टॉनिश्ड एव्हरी वन. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड स्ट्रीव्ड गेसवर्क. हे सगळं जे आहे हे ज्योतिष सांगण्याचं काम तो कसं करू शकतो? इट इज अ मॅटर ऑफ स्टडी. कशामुळं? अभ्यासामुळं, प्रॅक्टिस सरावामुळं, अँड स्ट्रीव्ड गेसवर्क आणि काही भाग जो आहे तो अंदाज बांधणं. स्ट्रीव्ड मीन्स गुड ॲट जजिंग. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जज करणं, त्याचं समस्या जज करणं, हे सगळं अनुभवातून शक्य होतं. सो इफ द पीपल क्लेव्हर they can guess by the astrologer. All the same, it was as much an honest man's labor as any other, and he deserved the wages of carried home at the end of a day. त्याच्या पात्रतेप्रमाणे त्याला जे काही प्रामाणिक लोक असतील किंवा जे काही मजूर असतील त्याचे जे काही कष्ट आहे ते त्या कष्टाचं फळ संध्याकाळपर्यंत त्याला मिळत असायचं आणि ते जे पैसे आहेत त्याचे पात्रतेप्रमाणे त्याला मिळालेले जे काही उत्पन्न आहे तो पैसे घेऊन घरी जात असत. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड. तो त्या ठिकाणी जर राहिला असता की ज्या ठिकाणी त्याचं जे गाव आहे तिथं तो जर राहिला असता तर त्याचा जो व्यवसाय आहे ॲस्ट्रॉलॉजर म्हणून तो करतो आहे तो व्यवसाय त्यानं आत्ता केला नसता. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड. याचा काही यापूर्वीचा आधीचा प्लॅन नव्हता की घर सोडून जाणं आणि पुढं ॲस्ट्रॉलॉजर म्हणून त्याचं करिअर करावं, त्याचा व्यवसाय सुरू करावा, असा त्याचा काही प्लॅन नव्हता. परंतु हे सगळं अचानक घडलेलं आहे. हे अचानक कसं घडलं किंवा का घडलं याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. ऑन द वर्क ऑफ हिज forefathers, namely tilling the land, living, marrying, and ripening his cornfield, an ancestral home. But that was not to be. He had to leave home without telling anyone, and he could not rest till he left it behind a couple of 100 miles. To a villager, it is a great deal, as if an ocean flowed between. See again. या ठिकाणी त्याचं जे फोरफादर्स म्हणजे ॲन्सेस्टर्स किंवा पूर्वज, त्या पूर्वजांनी त्याला वारसानं दिलेलं जे काही घर आहे, जमीन आहे, हे सगळं त्याला तिथं गावाकडे उपलब्ध होतं. परंतु हे सगळं सोडून तो इथं आलेला आहे. सो नेमली टिलिंग द लँड. तिथं जर राहिलं असतं तर काय केलं असतं त्यानं? तर तिथं राहून त्यानं ती जमीन कसली असती, तिथं त्याची मशागत केली असती, त्यातून उत्पन्न काढलं असतं, तिथं राहिलं असतं, लग्न तिथं झालं असतं आणि त्याच्या शेतामधून मकेचं पीक वगैरे त्याचं उत्पादन काढलं असतं आणि त्याचं जे ॲन्सेस्ट्रल होम म्हणलेलं आहे, पूर्वजांचं जे घर आहे, त्या घरी तो राहिलेला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. परंतु असं घडलेलं नाही. ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनीवन. कोणालाही न सांगता त्याचं घर त्याला सोडावं लागलं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. शेकडो मैल पुढं येईपर्यंत त्याने मागं वळूनही पाहिलेलं नाही. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील, ॲज इफ ॲन ओशियन फ्लोट बिटवीन. एखादा त्या गावापासून, त्या गावाकडच्या जी काही लोक असतील, संबंधी असतील, यांच्यापासून तो खूप दूर आलेला आहे आणि त्यांच्या आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध राहिलेला नाही, कुठल्याही प्रकारचं रिलेशन राहिलेलं नाही आहे. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. Long practice had sharpened his perception. Within 5 minutes, he understood what was wrong. He charged 3 pies per question.
ही हॅड वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. त्याच्याकडे लोकांचं जे काही प्रश्न असतील त्याचं निराकरण करण्याचं एक कला होती. मग त्या समस्या ज्या आहेत त्या कुठल्या प्रकारच्या असतात, तर मॅरेज आहे, लग्नाच्या संबंधी काही समस्या असतील, मनी, कोणाला आर्थिक लाभ होत नसेल, खूप कष्टानंतरही त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं लाभ अपेक्षित फळ भेटत नसेल, तशा प्रकारची समस्या असते. किंवा नातेसंबंधामध्ये असणारे जे काही प्रश्न असतील, हे प्रश्न तिथं त्याची उत्तरं शोधण्याचं काम इथं लोक करतात. परंतु हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो अनुभवानं याची उत्तरं देतो. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन म्हणजे त्याचं जाणीव होणे किंवा त्याची निर्माण होणं. आणि हे कसं शक्य आहे? इट इज ओनली थ्रू प्रॅक्टिस विच हॅड शार्पन हिज परसेप्शन. ती जी जाणीव आहे